नमस्कार मित्रांनो. आज आपण 7वीच्या पुस्तकातील पहिला पाठ बघूया, भारत आणि जग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अरबांचा उदय आणि अरबांचे योगदान बघितले होते. आता आपण त्या समोरची माहिती बघूया. भारत आणि जग बघूया. मध्ययुगात आशिया खंडातील विशेषतः भारताच्या संदर्भात व्यापाऱ्यांच्या बाबतीत अरबांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. अरब सत्ताधीश भारताकडे का वळले? साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा पराभव केला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. या संदर्भातील माहिती आपण पुढील पाठामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी हा पाठ संपते. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. भूदास म्हणजे स्वतःच्या रिकामी जागा जमीन नसलेले शेतमजूर. काय येईल इथे? मालकीची. भूदास म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर. दुसरी रिकामी जागा खगोलशास्त्र व रिकामी जागा भारतीय संकल्पना. अरब लोकांमुळे पाश्चात्य जगाला परिचित झाले. या ठिकाणी काय येईल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. पहिला प्रश्न, युरोपीय बाजारपेठांमध्ये कोणत्या वस्तूंना मागणी होती? दुसरा प्रश्न, अरबांनी कोणत्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली? एक लक्षात राहू द्या. तिसरा प्रश्न बघूया. अरबांनी चीनमधून युरोपात कोणत्या गोष्टी नेल्या? हा एक प्रश्न लक्षात राहू द्या. सामंत कोणत्या प्रकारे जनतेचे शोषण करत? इस्लामची शिकवण कोणती आहे? या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.